नमस्कार शिक्षक मित्रांनो सरल पोर्टलबाबत शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये प्रमोशनची टॅब अजून का आली नाही किंवा ती टॅब केव्हा येणार आहेत याबाबत अनेक फोन अनेक मेसेजेस कमेंट्स आपल्याला येत आहेत। तर सध्या सरल पोर्टलबाबत एक नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे। पोर्टलवर UDAS प्लस आणि सरल असं इंटिग्रेटेड पोर्टल या ठिकाणी तयार झालेलं आहे। या अपडेटविषयी आपल्याला जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत। ओपन केल्यानंतर आपल्याला सरलची जी वेबसाईट आहे education.maharashtra.gov.in यावर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर इथे डिपार्टमेंटल यूजर लिंक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे याचे विविध पोर्टल्स आपल्याला या ठिकाणी दिसतील, त्यातील स्टुडंट पोर्टल यावर आपल्याला जायचं आहे, याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळांसाठी नवीन सूचना जो काही अपडेट या ठिकाणी आलेला आहे त्याबाबत इथे माहिती दिसत आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी सरल व UDAS प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यावी। शैक्षणिक वर्ष 2024-25 पर्यंतचा स्टुडंट पोर्टलवरील माहिती पाहण्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। याला आपण सर्वप्रथम क्लोज करून घेऊयात आणि सूचनेप्रमाणे या ठिकाणी आपल्याला या डाव्या कोपऱ्याला क्लिक हिअर फॉर ओल्ड स्टुडंट पोर्टल अप टू 2024-2025 याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपला समोर जसा नेहमी आपण पूर्वी लॉग इन करत होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला सूचना या ठिकाणी दिसत आहेत आणि 2024-25चा डाटा किंवा काही माहिती आपल्याला इथे लागल्यास आपण या लॉग इनवरून 24-25 पर्यंतचा डाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता आपण पुन्हा या पहिल्या पेजवर येत आहोत आणि इथे मधोमध लॉग इन हिअर फॉर अकॅडमिक इयर 2025-2026 असं एक पेज हे आपल्याला दिसत आहे आणि हेच जे लॉग इन आहे हे UDAS आणि सरल याचं इंटिग्रेटर पोर्टल इथे आहे। इथे आपला जुनाच यूजर ID आणि जुनाच पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आता काहींना पासवर्ड चेंज करण्यासाठी आलेला असेल, परंतु चेंज केलेला पासवर्ड सुद्धा कधी या ठिकाणी चालत नाही असं सुद्धा लक्षात इथे आलेलं आहे। तर त्यासाठी चेंज करण्याच्या पूर्वी अगोदरचा जो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकलेला आहे त्याने सुद्धा ट्राय करून पहा, कारण मी सुद्धा ट्राय करताना मला चेंज केलेला पासवर्ड मी या ठिकाणी टाकला, परंतु जो चेंज केलेला पासवर्ड आहे तो या ठिकाणी लॉग इन झाला नाही। त्यासाठी नवीन पासवर्ड जो चेंज केला त्यापूर्वीचा एक पासवर्ड मी या ठिकाणी टाकून पाहिला आणि तो पासवर्ड इथे आला आणि पुन्हा पासवर्ड चेंज करून घेतला आणि मग जो काही नवीन पासवर्ड इथे मिळालेला आहे किंवा जो आपण जनरेट केलेला आहे त्या लॉग इननं त्या पासवर्डनं आपण या ठिकाणी लॉग इन करणार आहोत। खाली दिलेलं कॅप्चा आपण अचूक भरणार आहोत। पासवर्डबाबत जर ज्यांचा पासवर्ड नवीन चेंज केलेला टाकून सुद्धा लागत नाही त्यांच्यासाठीची ही सूचना होती। ज्यांचा पासवर्ड जो नवीन चेंज केल्यानंतर इथे लॉग इन होत असेल तर त्यांनी ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही। इथे कॅप्चा इमेज टाकल्यानंतर लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अकॅडमिक इयर 2025 आणि 2026 असं आपल्याला या ठिकाणी दिसेल। नेहमीसारखेच या ठिकाणी स्कूल डिटेल्स, स्टुडंट एंट्री, संच मान्यता, रिपोर्ट्स आणि लॉग आउट असे एवढे 5 ते 6 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। स्कूल डिटेल्सवर जर आपण क्लिक केलं तर आपल्या शाळेची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी आलेली दिसेल किंवा आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या प्रिन्सिपल्सचं नेम इथे आपण अपडेट करू शकतो। त्यानंतर इथे स्टुडंट डिटेल्स स्टुडंट एंट्रीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टुडंट डिटेल्स दिसेल। त्यामध्ये अकॅडमिक इयर 2025 स्टँडर्ड ग्रेड या ठिकाणी जर आपण आपला वर्ग ग्रेड म्हणजेच आपली इयत्ता आपल्याला या ठिकाणी जर आपण निवडली तर आपल्याला सपोज आपण इयत्ता पहिलीचे जर विद्यार्थी भरले असतील UDAS पोर्टलवर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतील किंवा या ठिकाणी आपण ग्रेड 2 निवडलं, स्ट्रीम निवडली आणि डिव्हिजन निवडली आणि गो या बटनाला क्लिक केलं तर आपल्या
आपल्याला 2025-26मध्ये जे विद्यार्थी सध्या या शैक्षणिक वर्षामध्ये आहेत ते आपल्याला या ठिकाणी आपोआप आलेले दिसतील। याचं कारण म्हणजे आपण UDAS पोर्टलवर जे प्रमोशन केलेलं आहे ते प्रमोशन ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेलं आहे। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं समजायचं आहे की जे आपण सरल पोर्टलवर प्रमोशन करत होतो ते प्रमोशन ॲटोमॅटिक त्या UDAS पोर्टलवरील आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे ॲटोमॅटिकली इथे सरल पोर्टलवर विद्यार्थीचं प्रमोशन होऊन या ठिकाणी ते विद्यार्थी त्या वर्गामध्ये आपल्याला दिसायला लागलेले आहेत। तसंच या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची या ठिकाणी माहिती दिसत आहेत आणि यामध्ये आल्यानंतर फक्त आपल्याला इथे व्ह्यू या बटनाला क्लिक करून आपण त्या विद्यार्थ्याची माहिती पाहू शकतो जसा आणि अशा पद्धतीनं हे अपडेट आपल्याला करायला येणार आहे। तर प्रत्येक वर्गाचं इथे जर तुम्ही चेक केलं तर प्रत्येक वर्गाची माहिती इथे आपल्याला आलेली दिसेल। तसेच संच मान्यता या टॅब हा देखील एक टॅब इथे आपल्याला दिसत आहे। तसंच रिपोर्ट्स या टॅबमध्ये HM लेवल जो हा ऑप्शन आपल्याला पूर्वीचाच होता यामध्ये स्टुडंट कॅटलॉग आहे, स्टँडर्ड वाईज कास्ट वाईज स्टुडंट काउंट आहे, स्टँडर्ड वाईज एज वाईज स्टुडंट काउंट आहे, त्यानंतर आधारमध्ये आधारचं स्टेटस पाहायला भेटेल, स्टुडंट सर्च आहे आणि सरल RTE मॅपिंग असे एवढे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि शेवटचा ऑप्शन आपल्याला लॉग आउट असा आपल्याला दिसत आहे। तर याप्रमाणे आपणास या स्कूल डिटेल्सवरून आपल्याला इथे आपण आपल्या HMचं नाव पुन्हा एकदा अपडेट करून घ्यायचं आहे। इथे याप्रमाणे आपल्याला ही सर्व माहिती पाहायला भेटत आहेत। तुर्तास या ठिकाणी जो आपल्याला प्रमोशनचा जो मुद्दा होता तर तो प्रमोशनचा मुद्दा या सरल पोर्टलवर आपोआप UDASच्या माध्यमातून इथे ॲटोमॅटिक ते वर्गनिहाय विद्यार्थी इथे आलेले आहेत। तर प्रमोशन झालेलं आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही। तर असा एक नवीन अपडेट या सरल आणि UDAS प्लस पोर्टलचं इंटिग्रेटेड जे पोर्टल तयार झालेलं आहे यामुळे आपल्याला हे शक्य झालेलं आहे। तुर्तास इतकाच अपडेट या सरल पोर्टलबाबत आपल्याकडे आहे। नवनवीन काही टॅब यामध्ये जर ॲड होणार असतील तर त्याचे अपडेट्स आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी आपल्या ट्रॅक इन एड्युटेक या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।